तेज ऊर्जा पास्तळ नरपड संघाला विनंती आपण या सन्मान चिन्ह घेण्यासाठी. प्रदीप राऊत यांच्या शुभ हस्ते देऊया आपण सन्मान चिन्ह नरपड टीमला. यस, सन्मान चिन्ह देण्यात येतोय नरपड संघाला. जाऊया ऑनफिल्ड मॅचकडे, जिथे युवा टायगर आपल्याला पाहायला मिळतील. युवा उमरोळी आपल्याला पाहायला मिळेल फिल्डिंग करताना आणि बॅटिंग करताना मैत्री मैत्री रेवन पालघर आपण पाहू शकतात. चला मॅचला स्टार्ट करा उमरोळी टीम. आणि गोलंदाजीसाठी तयार होत असताना पहिला ओव्हर. चला फास्ट खेळा. युवा उमरोळीला विनंती आहे थोडं स्पीडअप ठेवा. दोन्ही बॅट्समन ओपनर आलेले आहेत आणि टीम मैत्री पेनल्टीला गेल 2 धावेची. 5वा एक्स्ट्रा. 11वा बॅट्समन पाठवा तुम्ही, प्लेयर नसेल तर, नाहीतर मात्र पेनल्टी बसेल. आता यूट्यूब लाईव्ह स्पर्धा आहे. तुषार बसवत आणि विकी. पहिलाच बॉल फुलटसला मात्र इकडे चांगला फटका खेळलाय. चेंडू चाललाय डीप मध्ये. 4 ने केले सुरुवात. चौकार बचावडीचे. पहिलाच बॉल आणि जिथून सोडला होता क्रिकेट तिथूनच सुरुवात केल्याचं म्हणायला हरकत नाही. आणि इकडे मात्र चांगला बॉल, परफेक्ट यॉर्कर, डायरेक्ट हिट देखील येतोय. 1 धाव पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. पहिल्या मॅचमध्ये देखील अशीच काही सुरुवात तुषार बसवतच्या बॅटमधून. तब्बल 40 धावा आल्या होत्या आणि आता देखील जर बघायला गेलं तर पहिल्या बॉलवर चौकार आणि दुसरा बॉल सटीक यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजाकडे वेग आहे, जिथे आपण बघू शकतात. तिसरा बॉल. चांगला फटका खेळला विकीने इनफिल्डच्या वरून. मिड ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय सीमा पार. येतोय दुसरा चौकार. 4. तीन चेंडू आणि 3 चेंडू मागे 9 धावा स्कोर कार्डवर. दोन्ही फलंदाजाने चौकाराने खातं खोललंय. मैत्री 11 पालघर वर्सेस युवा उमरोळी. नाणेफेकीचा कौल जिंकला आणि फिल्डिंग आपल्या पाहायला मिळते. आणखीन एक सरळ फटका खेळला जातोय यावेळेस कल्पेश मडवी. ओ हो हो हो. एकदा, दोनदा, तीनदा पकडण्याचा बऱ्याच वेळा प्रयत्न केला, परंतु चेंडू हातामध्ये आलाच नाही. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 10 धावा धप्पलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक जिथे आपण बघू शकतात. पहिला आणि 4 चेंडूचा खेळ होतोय. 4-1 4-1. आणि यावेळेस फटका उंच गेलाय. क्षेत्ररक्षक मात्र जातोय मागे. चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर ठिकाणी. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न. 2 धावा देखील पूर्ण. चांगली धावसंख्या आपण बघू शकतात पहिल्या ओव्हरमध्ये, जिथे मात्र तुषार बसवत सुपर बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला आणि 5 बॉल फेकून झालेत. 12 धावा धावफलकावर.
5 बॉल आणि 5 बॉल मागे 12 धावा स्कोर कार्डवर. षटक क्रमांक पहिला आणि जिथे मात्र आपण बघू शकतात तुषार बसवत 3 बॉलमध्ये 7 वर खेळतोय, 2 बॉलमध्ये 5 वर विकी. शेवटचा बॉल पहिली ओव्हर. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न आणि एच लागली. कव्हरच्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला होता. टप्पा पडल्यावर बाहेर जाताना यावेळेस बाहेरची कडा घेत असताना आणि किपरच्या हातामध्ये जाऊन बॉल विसावत असताना विकेट येतोय. फायर चषक 2026 मॅच क्रमांक ही 5वी आपल्याला पाहायला मिळते आणि इथे मात्र 5वा दिवस आणि रात्र आपण पाहू शकतात. स्पर्धेला सुरुवात झाली शुक्रवारी आणि आजचा दिवस मंगळवारचा आपल्याला पाहायला मिळतोय. देऊया संधी डीजे मास्टरला पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 12, एक गडी बाद. पहिला झटका तुषार बसवत बॅक टू डगआउट आणि वेळेचा विचार केला तर 5 मिनिटं पहिल्या ओव्हरसाठी इकडे खर्च केलीत युवा उमरोळी टीमने. हर्ष मागच्या मॅचमध्ये कमालीची गोलंदाजी हर्षने हाताळली होती, जिथे आपण बघू शकतात पहिला बॉल डॉट आलाय. 2 षटकं मागच्या मॅचमध्ये हाताळली होती आणि सुपर गोलंदाजी पाहायला मिळाली. डॉट बॉलचा इशारा पंचांकडून आपण पाहू शकतात. एक ओव्हर एक बॉल. दुसरा बॉल घेऊन गुड बॉल, गुड बॉल. काय बॉल टाकलाय. अप्रतिम टप्पा बरोबर 6व्या-7व्या स्टंपवर आणि तिथून मात्र बाहेर जाताना ही क्लास आहे हर्षकडे. बोटामध्ये जादू आहे, टॅलेंट असते सगळ्यांकडे, परंतु ते निखरलं पाहिजे आणि इथे आपण बघू शकतात आजच्या रात्रीमध्ये हर्ष कमाल करतोय. सलग 2 बॉल, दोन्ही डॉट. पहिला वेगाने, यावेळेस मात्र थोडा हलकासा चेंज ऑफ पेस आणि टप्पा पडल्यावर वळण घेताना. बघा आतमध्ये आणणारा बॉल फटका सजवला. इकडे मात्र रनआउट. एकदम मेल सिंगल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय निशांत मनमाळी. तेरा हजार सॉरी 24,000 व्ह्यूवर्स आतापर्यंत या स्पर्धेला मिळालेत आणि डिजिटल या चॅनलला, या वाहिनीला जशी स्पर्धा पुढे जाईल तसं तसं नक्कीच आपल्याला जास्त व्ह्यूवर्स पाहायला मिळतील. 13 वर 1, 1 ओव्हर 3 बॉल आणि नेक्स्ट बॉल हर्ष. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. चांगला बॉल आणि चांगली किपिंग. अगदी आपण बघू शकतात क्लोज किपिंग करणं ही देखील एक कला आहे. किरण राऊत फायर संघाकडून क्लोज किपिंगच्या भूमिकेत नेहमीच पाहायला मिळालं. एक वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर आपल्याला टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळाला. नयन आपल्याला पाहायला मिळते नवली संघाकडून. घोरू तारापूर संघाकडून म्हणजेच महेश. अवेचा आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल, जिथे मात्र डॉट बॉल येते. 5 बॉल फेकून झालेत आणि फक्त एकदा खर्च केले आहे हर्ष. कमालीचा गोलंदाज आज पाहायला मिळतोय. उमरोळीची एक्सप्रेस म्हणायला हरकत नाही आणि शेवटचा बॉल असेल. अगदी आपण बघू शकतात त्याच्या बरोबरीत कल्पेश मडवी
ज्याने उमरळी संघाकडून कित्येक वर्ष ॲज अ ओपनर बॉलर आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु आजचा विचार केला तर मात्र युवांना चान्स देतात आणि युवा कमाल करतायत आणि त्यांना प्रशिक्षण देत असताना कुठे चेंडू टाकायचा, खराब बॉल हाताळले, आता मात्र सोडणार नाही आहे. तिसऱ्या वेळे रिव्हर्स वळला आणि यावेळेस मात्र चेंडू चाललाय मैदानाच्या बाहेर. आकाशात गवसणी देत 6 धावेसाठी मैदानाच्या बाहेर पडतोय. षटकाराने स्कोरबोर्ड पुढे जाईल 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. धावसंख्येचा विचार करा, धावसंख्या 19. कमांड डीजे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त होता आणि 9 मिनिटाचा वेळ आतापर्यंत युवा उमरोडी संघाने खर्च केलाय. शेवटच्या बॉलवर खणखणीत रिव्हर्सचा टीम आणि त्यावर खणखणीत षटकार. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. तिसरा षटक हाताळण्यासाठी 19 धावा धावफलकावर 1 विकेटच्या नुकसानामध्ये. लाईव्ह अपडेटिंग आपल्याला पाहायला मिळते आणि जिथे आपण बघू शकतात की अगदी इंटरनॅशनल ही लाईव्ह अपडेटिंग होत असताना पाटील नेटवर्कचा लोगो आणि डिजिटलचा लोगो आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आपण पाहू शकतात फायर चषक 2026 आजची 5वी रात्र. युवा उमरोळी वर्सेस मैत्री पालघर ए. चांगला बॉल आहे, खोलवरचा चेंडू आहे, तेवढा चांगला फटका ऑफसाईडला यावेळेस लगावला विकीने. 1 धाव मिळेल, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 20 धावा धावफलकावर. मीन बोरा आता मात्र स्ट्राईकवर असेल. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच जिथे आपल्याला 2 टीम पाहायला मिळतील. एक बाजूला सातपाटी ध्रुव अ आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल ती म्हणजेच मुरबे संघ. जय मल्लदेव मुरबे संघ, त्यांचे विपक्ष सातपाडी ध्रुव अ. चेंडू डीप मध्ये चालला, एकदम मात्र इकडून येईल आणि चांगली या वेस्ट फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार करा 21 स्कोर कार्डवर. 2 ओव्हर 2 बॉलचा खेळ होते. 5वी मॅच आपल्या भेटीला आलेली आहे. ते 20 वाजून 20 मिनिटे म्हणजेच 11 वाजून 20 मिनिटे आपल्याला पाहायला मिळतात. जिथे मात्र फिल्डिंग करताना युवा उमरोळी, बॅटिंग करताना मैत्री पालघर. 6व्या मॅचकडे नेक्स्ट बॉल राईट ओव्हर द विकेट. समोर आहे विकी. आणखीन एक मात्र खोलवरचा चेंडू डीपमध्ये जात असताना या बेसचा फटका सजवाला लॉंग ऑफ रिजनला सिंगल मेल. सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 22 स्कोर कार्डवर. 3 मध्ये 3 गेलेत आणि मिन बोरा जिथे आपण बघू शकतात 4 मध्ये 7 वर खेळतोय, कारण की 2 डॉट आल्यावर एक षटकार आला त्याच्या बॅटमधून रिव्हर्सच्या फटक्यामध्ये. आता मात्र 4थ्या बॉलवर सिंगल. डब्याचा कमालीचा फलंदाज आहे. PTPL पालघर तालुका प्रीमियर लीग वंदे मात्र प्रणालीच्या मैदानावर पहिलीच मॅच खेळत असताना हाफ सेंचुरी झळकवली होती. कमालीची बॅटिंग केली होती. फसलेली मॅच त्याने अगदी विन करून दिली होती. गुड बॉल, चांगला बॉल. यावेळेस मात्र पायामध्ये चेंडू टाकला, हात खोलण्याची संधी देत नाहीये. 1 धाव इथून मात्र मिळेल. चांगली गोलंदाजी होत असताना सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 22. उमरोळी संघाची जर्सी बघितली का मात्र लगेच आपल्याला आठवते मुंबई इंडियन्स. अगदी ब्ल्यू जर्सीमध्ये आपण पाहू शकतात आणि कमालीचे दृश्य आहे. काय क्रिकेटने आता मात्र रंग आणि रूप घेतलेलं आहे, जे बदललेलं रूप आपल्याला पाहायला मिळते. ग्लॅमर या क्रिकेटला आलंय. टेनिस क्रिकेटमध्ये फटका चांगला आहे डीपमध्ये. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते लॉंग ऑफ रिजनला. सिंगल इथून मिळेल आणि दुसऱ्याचा प्रयत्न नाही झाला.
मेन बोरा थोडं लक्ष द्यावं लागेल. हा जो पल्ला आहे, हा जो क्षेत्रफळ आहे तो मोठा आहे. इथून मात्र आपण बघू शकता 2 धावा कित्येकदा फलंदाजाला धावताना पाहिलेत, परंतु यावेळेस मात्र 2 वेळेस तिथे बॉल गेला आणि 2 वेळेस सिंगलच पाहायला मिळाली. 24 स्कोर कार्डवर तिसरी ओव्हर आणि शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळेस फटका चांगला आहे मेन बोराच्या बॅटमधून येत असताना. ओहो, तिथे मात्र काय होतंय, मला वाटतं थोडी चुकी झाली की काय, डोळ्यावर मात्र इकडे फोकस आले की काय आणि चेंडू गेला मैदानाच्या बाहेर. पंच दर्शवतील 6 की 4. पाहूया. 6 यस षटकार. 6 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30 स्कोर कार्डवर. धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर. 3 षटकच इकडे मात्र समाप्त झाली. 10च्या सरासरीने 30 झालेले आहेत. मी म्हणेल की चांगल्या धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण की नाईट क्रिकेट, रजनी क्रिकेट सांगितलं म्हणजेच जिथे 5 ओव्हरची मॅच आहे, 5 ओव्हरच्या मॅचमध्ये 45-50 धावा झाल्या म्हणजे एक चांगली टोटल म्हणायला हरकत नाही. आणि इकडे मात्र 3 ओव्हरमध्ये 30 झाल्यात. 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 12 बॉलमध्ये जर 20 आल्या तर मात्र मोठी टोटल म्हणायला हरकत नाही, कारण की कित्येकदा पाहिलेलं आहे नाईट क्रिकेटमध्ये बॉलपेक्षा 10-12 रन जड जातात चेस करताना. परंतु या वर्षी या मैदानावर डिफिकल्ट नाही पडले, कारण की खेळपट्टी खूप चांगली बनवलेली आहे आणि लाईट खूप चांगली आहे. बॉल अगदी व्यवस्थित दिसतोय, पण तरी देखील 50 धावा ह्या मोठ्या धावा असतील. 50च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल. गोलंदाज तयार. उंबळी संघाचा गोलंदाज कुंजल, षटक क्रमांक 4. गुड बॉल, गुड बॉल, चांगला बॉल. यावेळेस मात्र आपण बघू शकतात बॉल अगदी पायामध्ये ग्लानचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, कीपरच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल येतोय, हा बघा, परफेक्ट अगदी पायाच्या मधून डॉट बॉलने केल्या सुरुवात. कुंजन तयार. गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 4. दुसरा बॉल. यावेळेस फटका उंच गेलाय, फसलाय, कीपर येतोय, चेंडू खाली आणि कॅच करतोय. दुसऱ्या बॉलवर विकी. बॅक टू डग आउट. नवीन बॅट्समन चेतन आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 30 वर 2 झटके. अगदी आपण पाहू शकता तर मागच्याच बॉलवर आलाय विकेट आणि कुंजनच्या खात्यामध्ये विकेट येतोय. चेतन आलाय. चेतन देखील एक हार्ड हिटर म्हणून फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चेतनची इनिंग छत्रपती संभाजीराजे मैदान बेटेगाव आजही आठवते. पवनसोद नवली विरुद्ध ती इनिंग होती. 77 धावेचं आव्हान दिलं होतं आणि 50 धावेची तुफानी खेळी चेतनने केली होती. आणि इथे आपण बघू शकता तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. फटका फसलाय, उंच गेलाय. यावेळेस कीपर, क्या बात आहे. या स्पर्धेतला आतापर्यंतचा सर्वात चांगला कॅच टिपलाय सुशांत वजे. वजनदार आहे हा कॅच, दमदार आहे. आणि इकडे मात्र फलंदाजाला बाद करण्यासाठी असरदार देखील आहे. विकेट. ऍक्शन रिप्ले मध्ये बघूया. ऑफस्टमच्या बाहेर होता, बॅट जोराने फिरवली, एज लागली. हा बघा, अप्रतिम. एक खेळाडू आपण बघू शकतात आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी हे खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हा एफर्ट आपल्याला पाहायला मिळतोय. आणि जिथे मात्र एक चांगला कॅच
सुशांत वजे, क्या बात आहे. उमरोई टीमचा जॉन्टी रोड्स म्हणायला हरकत नाही. 97 जर्सी नंबर. एक बार नहीं, दो बार नहीं, 10 बार नहीं, 100 बार भी देखेंगे तो भी मजा आएगा, ऐसा कॅच लिया है सुशांत वजेने. आणि दोन सलग अगदी बघायला गेलं तर विकेट आलेत कुंजनच्या खात्यामध्ये आणि दोन्ही वेळेस कॅच करताना सुशांत वजे पाहायला मिळते. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अमित. हा चांगला बॉल आहे, चेंडू चाललाय यावेळेस मात्र मिड ऑफला, जिथे मात्र कल्पेश मडवी फील्ड करतोय. एक धाव पूर्ण केली जाईल. सिंगल स्कोरबोर्ड 31. 31 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटचा खेळ फक्त तुम्ही बॅटिंग आणि बॉलिंगनेच नाही विन करू शकत, तुम्ही क्षेत्ररक्षणाने देखील आपल्या संघाला योगदान देऊ शकता आणि सामना जिंकवू शकतात. जॉन्टी रूट्स येण्या अगोदर क्रिकेटच्या खेळामध्ये तेवढा महत्त्व क्षेत्ररक्षणाला नाही दिला जायचा, तो दर्जा नव्हता. परंतु जॉन्टी रूट्स आल्यानंतर क्षेत्ररक्षणामधला दर्जा अगदी वाढलाय आणि आपण बघू शकता नाव असं केलं की आजही कुठेही चांगलं क्षेत्ररक्षण झालं की आपल्याला लगेच तोंडावर नाव येतं की जॉन्टी रूटची आठवण केली. साऊथ आफ्रिकेचा कमालीचा खेळाडू आणि इकडे आणखीन एक बिग विकेट स्पोर्टमॅन स्पिरिट जिथे आपण बघू शकतात. जशी बॅटची एज लागली कॅच केली आणि तसं मात्र डगआउट्सकडे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. मिन बोरा या काय गोलंदाजी आहे मॅचला, इथे मात्र कलाटणी देणारी ही गोलंदाजी. असं वाटलं होतं 50 पर्यंत धावसंख्या सहजरित्या जाईल, परंतु इकडे मात्र हे षटक आपल्याला पाहायला मिळते कुंजनचं, जिथे मात्र 5 बॉलमध्ये 3 विकेट आणि एकच धाव खर्च केले. 31 वर 4 आपल्याला पाहायला मिळते. मैत्री पालघर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. आकाश शेवटचा बॉल असेल युवा उमरोई टीम कडून. कुंजन सुपर डिलिव्हरी, सुपर गोलंदाजी, मॅजिक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. गोल्डन आर्म आपल्याला पाहायला मिळते आणि आकाश स्ट्राईकवर असेल. शेवटचा बॉल चौथ्या ओव्हरमधला शेवटचा बॉल आणि इथे मात्र हा देखील फटका थोड्या वेळात फसला होता आणि एक धाव बसेल, परंतु टाळ्या झाल्या पाहिजे जोरदार कुंजनसाठी. आणि इकडे मात्र आपण बघू शकता 2च धावा खर्च केला, 3 विकेट कमबॅक करून देत असताना उमरोळी संघाला, युवा उमरोळी टीमला 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 32 वर 4. कमांड डीजे. गोलंदाजी मार्कवर गौतम शेवटची अंतिम ओव्हर घेऊन टॉससाठी यायचंय. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे इनिंग ब्रेकमध्ये. सातपाटी ध्रुव आणि त्यांच्या विपक्ष टीम आपल्याला पाहायला मिळणार, ती म्हणजेच मुरबे टीम. ओ हो काय बॉल हाताळलाय, क्या बात आहे. ही खेळपट्टी कधी फलंदाजाच्या प्रेमात कधी गोलंदाजाच्या प्रेमात काही सांगता येत नाही, अशी खेळपट्टी बनवली आहे. आणि इकडे मात्र कमालीचा बॉल आपल्याला पाहायला मिळते. अंबटगोड मैदान या पालघर जिल्ह्यातील
प्रसिद्ध मैदान आहे. षटकार चौकारासाठी फेमस मैदान. या मैदानावर 100+ धावा देखील 6 ओव्हरमध्ये बनलेल्या आहेत. या मैदानावर 120 टीमच्या एंट्री आलेल्या आहेत. त्यामधले 160 टीम खेळलेल्या आहेत. हा नाईट क्रिकेट आपण पाहू शकतात. हा रेकॉर्ड आहे. आपण पाहू शकतात स्पर्धेमध्ये की फायर क्रिकेट क्लब आयोजित फायर चषक आणि तब्बल 120 संघाचा प्रवेश आला होता आणि त्यामधले 107 संघाला प्रवेश देण्यात आलं होतं. रेकॉर्ड मात्र आपण पाहू शकतात. असं हे ऐतिहासिक मैदान आणि आपण पाहू शकतात जिथे कित्येक खेळाडू घडले. टप्पा पडल्यावर इथे 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतील. 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 35-35 स्कोर कार्डवर. फायर संघाचा विचार केला तर फायर पस्ता संघाने 1989ला सुरुवात केली या स्पर्धेला आणि 2002 साली पहिली स्पर्धा जिंकली होती घरच्या मैदानावर. त्यानंतर 2011 साली स्पर्धा जिंकली होती. 2 वेळेस मात्र स्पर्धा विन केलेली आहे. परंतु आजही अपेक्षा आहे की आम्ही आणखीन एक वेळेस ही स्पर्धा जिंकू. मैदानावर फटका चांगला आहे यावेळेस जात असताना मैदानाच्या बाहेर. ओव्हर पिच बॉलला सोडणार नाही आहे. फेकून दिलं अमितने मिड विकेटला. 6 धावेसाठी षटकार. Thank you, DJ Master. जस बॉल बॉयला विनंती मॅच बॉल येऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. आणि इकडे मात्र षटकार आलाय. 6 धावा आपल्याला पाहायला मिळते. स्कोरबोर्ड 6 ने 41 स्कोर कार्डवर. इथून मात्र विचार केला तर एक चांगली मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार. 41 आले स्कोर कार्डवर. शॉर्ट बॉलवर एज लागलाय. शॉट फायलेगचा क्षेत्ररक्षक अडवतोय. चेंडू परत करतोय. एकदा पूर्ण केली आणि दुसऱ्यासाठी येत असताना फलंदाज आपण पाहू शकतात विकेट स्वतःचा सॅक्रिफाईस करतोय अमितसाठी, कारण की त्याच्या बॅटमधून आलाय षटकार. शेवटचा बॉल असेल. नवीन फलंदाज जाईल मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 42. 5 गडी बाद. थँक यू डीजे मास्टर. 42 वर 5. शेवटचा बॉल. टॉस बॉक्स कडे येऊन राहत दोन्ही टीमचे कर्णधार. सातपाटी ध्रुव. शॉर्ट बॉल आहे. फटका फसलाय. कॅच केलं जाईल. विकेट क्रमांक 6. 6 गडी बाद. 42. 43 धावेचं आव्हान इकडे ठेवलेलं आहे युवा उमरी टीम समोर. मैत्री इलेव्हन पालघर टीमने. जाऊया टॉस कडे जिथे 2 टीमचे कर्णधार म्हणजेच आपण पाहू शकतात मुरबे संघ आणि त्यांचे विपक्ष सातपाटी संघ आपल्याला पाहायला मिळेल. Almost there, almost there. Surprise! Wow, Suzuki E-Access! Yes! Wow! Yeah! पर इसकी बैटरी? Let's go! Nice! Wow! It's hot outside, na? Suzuki E-Technology inside. Hi! सब all right? Suzuki E-Technology inside. Amazing ride! वही सुजुकी का सालों का भरोसा अब इलेक्ट्रिक में. Oh. Long life commitment.
just like our Suzuki E-Access. Introducing the all-new Suzuki E-Access with Suzuki E-Technology. Engineered for long life with LFP battery, tested for extreme temperatures and unpredictable weather conditions. Enjoy superior ride with long years of battery life. Almost there, almost there. Surprise! Wow, Suzuki E-Access. Yes! Wow. Yeah. पर इसकी बैटरी Let's go. Nice. Wow. It's hot outside, na? Suzuki E-Technology inside. Hi. Sab all right? Suzuki E-Technology inside. Amazing ride. दोन्ही मातबदार टीम कॉल असेल सातपाडी संघाचा दोन्ही मोठे गाव या पालघर जिल्ह्यातले छाप आणि काठ छाप आणि अलाई छाप टॉस विन धन्यवाद अंकुशजी राऊत. आणि काय घेणार तुम्ही आम्ही शतरक्षण घेणार. कसं वाटतं इकडे खेळल्यानंतर या मैदानाबद्दल आणि या स्पर्धेबद्दल फायर क्रिकेट क्लबबद्दल काय म्हणा. छान वाटते, ग्राउंड पण छान आहे, आम्हाला खेळायला मजा येते. समोर इन्फॉर्म टीम आहे, किती धावेच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल. आम्ही कमीतून कमी धावापर्यंत रोखू शकतो त्यांना. बघायला गेलं तर तुमचं गाव खूप मोठं आहे, जवळजवळ 40-50 टीम तुमच्या गावामध्ये देखील होतात. कसं काय निवड करतात तुम्ही 11 प्लेअरची. जो चांगला खेळतो ना त्यांना घेतात आम्ही खेळायला, आणि ज्यांचा परफॉर्मन्स चांगला राहिला ना त्यांनाच घेऊ शकतात आम्ही, नाहीतर दुसऱ्यांना कसं. आणि तुम्ही मुंबई भागात देखील खेळतात, काय म्हणणं त्या क्रिकेटबद्दल आणि आपल्या ग्रामीण क्रिकेटबद्दल, पालघर क्रिकेटबद्दल. मुंबईला पण कॉम्पिटिशन जास्त आहे आणि आपल्या इकडे पण थोडा आता जास्त आहे, आणि अनिकेत भाऊ ताई पेकरमध्ये पण खेळायला आपले पुराणा चान्स भेटेल. बेस्ट लक तुमच्या टीमसाठी. जाऊया मुरबे टीमकडे. बॅटिंग आलं मनासारखं का मनाविरुद्ध. मनासारखं पण आहे, चालेल चांगलं. पहिली पण आम्ही बॅटिंग करूनच जिंकलेलं आहे, तर कॉन्फिडन्स चांगलाच आहे. 40+ करण्याचा प्रयत्न करू. कसं वाटतं इकडे खेळल्यानंतर खेळपट्टीबद्दल काय म्हणणार आणि लाईटबद्दल काय म्हणणार. चांगलंच आहे. पहिलं जेव्हा 4-5 वर्ष अगोदर आहे ते मध्ये 2 फोकस असायचे, पण आता ते फोकस नसताना पूर्ण चौफेर केलेलं आहे आणि मजा आला आहे. ग्राउंड पण चांगला आहे, पिच पण चांगली बनवलेली आहे, एकदम चांगली टुर्नामेंट आहे. बेस्ट लक तुमच्या टीमसाठी. टॉस बॉक्समधून जे टॉस विन केला आहे तो म्हणजेच सातपाडी ध्रुव अने आणि फिल्डिंग सनीने घेतलं, आमंत्रित केलं बॅटिंगसाठी मुरबे संघाला. थँक्यू कॅमेरामॅन. जाऊया कॉम्बॉक्समध्ये जिथे चौथं समालोचन घेऊन येतील कौशिक. थँक्यू सो मच प्रीतम खरं त्यांचा आवाजमध्ये प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण ऐकला. उत्तरेकडे होतोय सुरुवात. 2 आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूने निशान आणि त्याच्या सोबतीनं पहिला षटक घेऊन गेल्यानंतर ट्रॅकवरती कुणाल आणि आमंत्रित केलं. पाहूया कुणाल पहिला बॉल घेऊन सज्ज होत असताना पाहायला मिळतो पंचांच्या उजव्या बाजूनं राऊंड विकेटनं. पहिला बॉल फुल टॉस टाकलाय, चांगला स्ट्रोक केला, बॉल मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लागला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक वेगाने बॉल पर्यंत त्याला चांगलं क्षेत्ररक्षण, तोपर्यंत एक धाव या बॉलवरती मिळते आहे. 1 मधनं संघाचं व स्वतःचं अकाउंट ओपन केलाय युवा उमरोडी संघ. सेकंड बॅटिंग करते आहे. 43 धावांचं टार्गेट सेट केलं. 30 बॉलमध्ये 13 धावा एक्स्ट्रा आहेत. ते कशा पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये बनवल्या जातील, प्रयत्नाचे पराकाष्ठाच क्रीडांगणावरती प्रत्येक टीमला करावी लागेल. एक गाव एक फॉर्मॅट. आज 8 संघ या मैदानावरती खेळताना पाहायला मिळाले. दुसरा फेरीतील पहिला सामना सेकंड इनिंग सुरू असताना सेकंड इनिंग मधील एका बॉलचा झाला खेळ समाप्त आणि एका बॉलमध्ये धावा झालेत 1. गोलंदाजी करण्याकरिता कुणाल सज्ज होईल. चला मैत्री पालघर ए संघ, आपण फास्ट क्रिकेट खेळावं. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक पूर्ण करायचे. अन्यथा अंतिम षटकामागे एक खेळाडू हा 30 सेकंडच्या मध्ये घेतला जाईल.
शॉर्ट बॉल होता, अगदी बॅकफुटला गेले, त्यानंतर फटका केला, मिस्टेक केली आहे या बॉलवरती. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक सिद्धू ह्याच्या माध्यमातून मिस्टेक केली गेली, घाई केली गेली. जर मात्र चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं तर डेफिनेटली या बॉलवरती फलंदाज रन आउटच्या स्वरूपामध्ये बाद जाण्याची दाट शक्यता. हा ऍक्शन रिप्ले थोडीशी मिस्टेक केली, पायाला बॉल ब्रश झाला, तदनंतर मात्र बॅकअपच्या क्षेत्ररक्षकाने त्याने बॉल अडवलं. तोपर्यंत फलंदाजानं या बॉलवरती एक धाव पुन्हा एकदा मिळवली आहे. 2 बॉलचा खेळ समाप्त, 2 धावा. रनिंग मध्ये थोडीशी मिस्टेक झाली, स्वतःला सावरलं. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतील. चेंडू क्रमांक 3 घेऊन स्ट्राईक एंड वरती निशांत. तर शांत ठेवेल का गोलंदाज कुणाल की मात्र फलंदाजी चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल. यॉर्कर टाकला, उत्तर नव्हतं, अगदी हलक्याशा हाताने फटका खेळला, 1 धाव. जोखीम पत्कारली आणि जोखीम पत्कारल्यानंतर या वेळेला पुन्हा एकदा 1 धाव पूर्ण होत असताना पाहायला मिळते. 3 मध्ये 3, 1-1 धावांनी मात्र सुरुवात बॅटिंग करण्याचा संघ युवा उमरोडी संघ करत असताना पाहायला मिळेल. अशाच पद्धतीने मात्र फटक्यांची मेजबानी करावी लागेल. चौकार षटकार देखील ठोकावे लागतील, परंतु षटकार चौकारापासून सध्या तरी वंचित ठेवावे लागले मैत्री पालघर ए संघानं युवा उमरोळीच्या फलंदाजांना. सरळच्या पाठनं खेळला, मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला स्टॉप करत तोपर्यंत 1 धाव. पहिलं षटक व्हेरी इकॉनॉमिकल पाहायला मिळते. कुणाल अगदी 4 बॉलमध्ये 4 धावा. प्रत्येक बॉलवरती सिंगल न धावफलक आकार घेत असताना पाहायला मिळते. सिंगल डबल वरती जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी ठेवत असताना निशानला आपण पाहतोय त्याच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा त्या मॅचमध्ये. कशा पद्धतीने खेळ तो पुन्हा एकदा क्रीडांगणावरती करेल. मागच्या सामन्यात चांगला खेळ त्याच्या माध्यमातून केला, परंतु या मॅचमध्ये त्याच्या पद्धतीनं कशा पद्धतीने खेळ केला. 2 बॉलमध्ये 2 बनवलेत. नॉनस्ट्राईक एंडवरती खेळून देखील 2 बॉलमध्ये 2 धावा. षटकातील 5वा बॉल घेऊन गोलंदाज कुणाल निशान करिता. यावेळेला फटका मात्र बिटवीन द गॅप मध्ये फरार. चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे हिरवा घासाना गुदगुल्या करत बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. निशान ह्याच्या बॅटमधनं नेत्रदीपक बॅकवर्ड पॉइंटला चौकार 4. धन्यवाद डीजे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बर्थडे बॉय इन ऍक्शन मध्ये निशांत, रन मशीन ऑफ युवा उमरोळी. त्याला पहा या ठिकाणी झूम करून त्याच्यावरती फोकस केला. हे आहे कपिल पाटील, ब्रँड आहे बहाडोलीचा. यॉर्कर टाकलाय, समोरच्या फटका केला, स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडूला स्टॉप केला. निर्धाव चेंडू डॉट. षटक संपलेत 1. एका षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा फलकावरती. दुसरा षटक होईल सुरुवात. जाऊया संगीत कक्षेमध्ये, देऊया आमच्या लाडक्या डीजे उत्कर्षण संधी. हे पहा पहिल्या षटकाचं कंपॅरिझन. जेव्हा पहिली बॅटिंग केली होती मैत्री पालघर ए संघाने 12 धावा 1 विकेट. युवा उमरोळी संघ मात्र सेकंड बॅटिंग करतोय. पहिल्या षटकामागे धावा बनवल्यात 8 विदाऊट लॉस. अशा पद्धतीने सुरुवात झाली आहे. आता समीकरण मध्ये 24 बॉल मध्ये 35. सामन्यामध्ये दोन्ही बाजूने झुकण्याची शक्यता वाढली आहे. गोलंदाजी करण्याकरिता पियुष राऊत यांना आपण पाहतोय. पालघर एक्सप्रेस या उत्पादनात ज्याच्याकडे नेहमी पाहिलं जातं. अंडर 25 मधील एक अष्टपैलू खेळाडू गोलंदाजी करण्याकरिता सज्ज होत आहे. निशांनी मात्र 4 बॉलमध्ये 6 बनवल्यात. दिली त्यांनी मात्र 2 बॉलमध्ये 2 धावा बनवल्यात. येणारे 24 बॉल 35चं समीकरण. दुसरा षटकार होतोय सुरुवात. P2चं षटक प्रगतीपथावरती पंचांच्या डाव्या बाजूनं ओव्हर द विकेट. दिनी त्यांना आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती चांगला खेळ त्याच्या माध्यमातून क्रीडांगणाच्या आतमध्ये पेशकश केला जाईल का. पियुष आहे एक युवा खेळाडू. बॅटल इंटरेस्टिंग असणार. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती तर फास्ट क्रिकेट किंवा फिल्डिंग टीम आपल्याला सातत्याने विनंती करतोय. पहिलाच बॉल या बॉलमध्ये चांगला फटका केलाय. चेंडू मध्ये बॅकवर्ड पॉइंटला 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पाठला करते. तोपर्यंत 1 धाव पूर्ण सेकंडचा प्रयत्न आणि बघता बघता या बॉलवरती धावा फलंदाजाने स्वीकारल्या 2. दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात. पहिल्या बॉलने मात्र 2 धावांनी होत असताना पाहायला मिळते. अशाच पद्धतीने फटक्यांची मेजबानी तुम्हाला करावी लागेल. बॉलच्या मिरेटवरती खेळतात आता मैदानाच्या आतमध्ये इनेत हा खेळाडू.
3 बॉलमध्ये 4 बनवल्यात. नॉन स्ट्राईक एनवरती खेळाडू पाहायला मिळतोय निशांत. 4 बॉलमध्ये 6. पियुष आलेत गोलंदाजी करण्याकरिता. षटकातील पुढचा बॉल. पुढचा बॉल यॉर्कर टाकला. मिड ऑफ ला खेळला फिल्डर आहे. त्या ठिकाणी थोडीशी मिस्टेक झाली, फॉर्मलिंग झाली आहे. त्याच्यावरती एक धाव पुन्हा एकदा मिळते आहे. 1 मधनं पुन्हा एकदा धावफलक आकार घेईल. धावफलकावरती धावा 11 रन. 1.2चा खेळ समाप्त. अजून या षटकातील 4 बॉलचं खेळ बाकी. P2चं षटक प्रगती पथावरती सुरू असताना निशांतला मग पाहतोय स्ट्राईक एनवरती थोड्याशा क्षेत्ररक्षणामध्ये व्यूह रचना करत असताना 30 षटकाच्या बाहेर 3 खेळाडू आपण मात्र साधवू शकतात. कव्हर तदनंतर मात्र मिड विकेट एक बॅकवर्ड स्क्वेअर लागला. अशा पद्धतीने 3 क्षेत्ररक्षण या ठिकाणी तैनात केल्यात. गोलंदाज पियुष ह्याच्या माध्यमातून षटकातील तिसरा बॉल स्विचिटचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक बीडला मागच्या बॉलला ट्रॅप बाजूला चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःला अगदी झोकून दिलाय. बॉलला स्टॉप केलं तोपर्यंत एक धाव बायच्या स्वरूपात इथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक मिस्टर चेतन यांच्या माध्यमातून अगदी स्वतःला झोकून दिलं. यावर टाकला. हेलिकॉप्टर उडाला. समोरच्या फटका बसलाय. पहिल्या अट्ट्यामध्ये झेल सुटला. दुसऱ्या अट्ट्यामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु हा मात्र धरती मातेला दान करत असताना पाहायला मिळतो क्षेत्ररक्षक तुषार बसव. हा ऍक्शन रिप्ले. अगदी यॉर्कर टाकला. समोर खेळला. गोलंदाजाच्या डोक्यावरनं पहिल्या अट्ट्यामध्ये झेल सुटला. दुसऱ्या अट्ट्यामध्ये अगदी त्यांच्या पाठीमागे बॉल पडलाय. तोपर्यंत या बॉलवरती धावा मिळतात 1. या ठिकाणी मात्र सनीभाऊ चौधरी उपस्थित झाले. त्यांनी देखील करूया स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागतम. त्यांच्यासोबत भावेश मात्रे हे देखील उपस्थित देखील करूया फायर चषकामध्ये हार्दिक स्वागतम. सूरज चौधरी ते देखील उपस्थित झालेत. त्यांना देखील करूया फायर चषकामध्ये सहर्ष हार्दिक स्वागतम. ऑन साईडला केला बॉल मात्र मिड विकेटला. डीप मध्ये फिल्डर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण करीत तोपर्यंत एक पूर्ण सेकंडचा प्रयत्न. जोखीम पत्कारली आहे आणि जोखीम पत्करता डायरेक्ट हिट ऑलवेज डेंजरस. परंतु अक्षयजी नाईक सरांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय. फलंदाज हा सुखरूपपणे क्रीजवरती पोहोचला गेला. निशांत अगदी जोखीम पत्कारली होती आणि जोखीम पत्कारला असताना या वेळेला मात्र 2 धावा अर्जित केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. हा ऍक्शन रिप्ले टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी बॉल कॅरी केला. तदनंतर मात्र जरूर स्टंपला बॉल लागला. पंचांमध्ये चांगला डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवलाय. अगदी खेळाडू मात्र सुखरूपपणे पोहोचल्यात. धावफलकावर धावा 2च्या मध्ये 15. 50 रन ऑन दी बोर्ड. आता येणारे 19 चेंडू धावा बनवायच्यात 28. हे समीकरण आपल्याला पाहायला मिळते मॅचचं. पियुष मात्र इकॉनॉमिकल बॉलिंग केलं. पहिल्या बॉलवरती 2 धावा. दुसऱ्या चेंडूवरती सिंगल. तिसऱ्या चेंडूवरती बायच्या स्वरूपात 1. चौथ्या बॉलवरती 1 सिंगल. 5व्या बॉलवरती 2 धावा. अशा पद्धतीने 5 बॉलमध्ये आतापर्यंत या षटकामागे धावा खर्च केल्या 6. लास्ट टू गो. अंतिम बॉल सेकंड ओव्हर. दुसरा षटकातील अंतिम बॉल घेऊन सज्ज होतं पियुष टू निशांत. बॅटच्या समोर टाकलाय. मैदानाच्या आत की मैदानाच्या बाहेर. उंची जास्त लांबी कमी आणि पंच या ठिकाणी दर्शवत असताना पाहायला मिळतात. सरळ बॉल डाऊन टी ग्राउंड. लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. या ठिकाणी झाडाला चेंडू जरूर लागलाय. हा पंचाने सांगितलं की षटकार आहे. षटक संपलेत या ठिकाणी 2 आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर 21. 21 रन ऑन दी बोर्ड. तिसऱ्या षटकाची सुरुवात. जाऊया संगीत कक्षेमध्ये. देऊया डीजे उत्कर्षण संधी. चला फिल्डिंग करण्याचा संघ आपल्याकडे आता मात्र 11 मिनिटं आहेत. त्या 11 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटक पूर्ण करायचे आहेत. दक्षता असू द्या. 2 षटक संपल्यात. फलकावरती धावा 21. 21 रन ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. चांगली सुरुवात. सेकंड बॅटिंग करत असताना युवा उमरोळी
ह्या संघाकडनं. आता येणारे 18 चेंडू धावा बनवायच्या आहेत 22. चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना एका बाजूने युवा उमरोळी त्यांच्या विपरीत संघ मैत्री पालघर. एकाच परिसरातील दोन संघ पाहायला मिळतात. चांगला खेळ आतापर्यंत पेशकश केला मैदानाच्या आतमध्ये निशांतनं. रन मशीन ऑफ युवा उमरोडीची मैदानाच्या आतमध्ये धाडली आहे. चौकाराची षटकाराची मेजबानी त्याच्या पटक्यातून पाहायला मिळाली आहे. तोच खेळ आता मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती स्ट्राईक एंडवरती फलंदाज दिनीत पाहायला मिळतोय. तुषार बॉलिंग ट्रॅकवरती. तुषार नावाची मुलं हुशार पाहूया हुशारी बॉलिंग करावी लागल्या मॅचमध्ये. पहिलाच बॉल यॉर्कर टाकला समोर केलाय. बॉल मात्र मिड ऑफला फिल्डर आहेत त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण करीत तोपर्यंत एक धाव आणि 1च्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलक आकार घेत 22 अंकावरती. तुषार बसपतला पाहतोय गोलंदाजी करण्याकरिता. या टीमध्ये क्रिएट केलंय गोलंदाजी करण्याकरिता कुणाला आमंत्रित केलं. नाव आमच्यापर्यंत चुकीचं पोहोचलं होतं. समज जवळ बाग टू क्रिकेट पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं गोलंदाजी करण्याकरिता कुणाल वैयक्तिक दुसरा संघासाठी तिसरा षटक घेऊन सज्ज होतोय. वेगवान बॉल आता यष्टीरक्षा बीट झाल्यात. शॉट थर्डमॅनच्या शॉट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षा बीट झालाय आणि बीट झाला तर सरळ बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लाडक्या प्रेक्षकांना सन्मान देणारा सन्मानपूर्वक वार चषक बायच्या स्वरूपात चौकार 4. चौकाराच्या मधनं 26 आता येणारे 16 चेंडू धावा बनवायच्या 17. समीकरण सोपं झालंय सध्या तरी बॅटिंग टीमचं. शॉर्ट बॉल आता पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचाकडे लावडा पील. पंच इंटरेस्टेड आहेत का पाहूया. एक्झॅक्ट बॉल वरती घडलं काय. आता 2 पंच एकत्रित येतील. अभिजित तांडे सर आणि त्याच्या सोबतीनं अक्षयजी नाईक सर आणि एक्झॅक्ट बॉल वरती घडलं काय. दूध का दूध पाणी का पाणी डेफिनेटली आपल्याला दर्शवतील. चला पंच आपल्या जागेवरती जातील. तदनंतर आपल्यापर्यंत चांगलं डिसिजन या ठिकाणी पोहोचवलं जाईल. एक्झॅक्ट बॉल वरती घडलं काय. अक्षयजी नाईक सर आपण स्क्रीनवरती पाहतोय. नॉट आउट हे संगीत पंचांकडे देण्यात आल्यात. चला मॅच ऑन करा. फिल्डिंग टीम आपल्याला विनंती करतोय. हा पहा ऍक्शन रिप्ले या टीम मध्ये दाखवलं जात आहे. अगदी बॅटच्या खूप दूरनं बॉल हा गेलाय. परंतु फिल्डिंग टीमनं मात्र अपील मागितली होती. पंच इंटरेस्टेड नव्हते या बॉल करता हे दर्शवलं गेलंय. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला होता. तदनंतर हा बॉल मात्र निर्धाव आलाय. 3 बॉलचा खेळ समाप्त. 26 धावा. आता येणारे 15 चेंडू 13 बॉल आणि हा सामन्याचं समीकरण राहिलंय 15. चला पुन्हा एकदा क्रिएट केलाय. या ठिकाणी मात्र 2 सिंगल आणि 1 चौकार ऍड केला नव्हता. त्याच्या जोराने धावफलकावर धावा 28. थोडासा टेक्निकल इश्यू होता त्याच्यामुळे मात्र या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा मात्र स्कोरिंग मध्ये क्रिएट केलाय. जवळ मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. 13 बॉल मध्ये 15 लास्ट टू गो. अंतिम बॉल तिसऱ्या षटकातील. याला फटका बसला मिस टायमिंग. परंतु क्षेत्ररक्षक नाहीये. गोशंगी क्षेत्रामध्ये बॉल पडला तोपर्यंत 1 धाव. या बॉलवरती मी ते षटक संपले 3 आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर धावा 29. आता येणारे 12 चेंडू धावा बनवायच्या 14. तर फिल्डिंग करण्यास सांगा आपल्याला विनंती करतो. आपण क्षेत्राशी सजवून घ्या. आता येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू मागे धावा बनवायच्या आहेत. हा सामना
जिंकण्याकरिता युवा उमरोडी संघाला 14. प्रति षटकामागे 7-7 ची सरासरी मेंटेन ठेवावी लागेल आणि कशा पद्धतीने सरासरी या ठिकाणी मेंटेन ठेवली जाईल. चौथ्या षटकाला सुरुवात. चौथा षटक घेऊन गोलंदाज अमित बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होता. 12 बॉल मध्ये 14. हा सामना जिंकण्याकरता निशानला आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती. दोन्ही आघाडीचे फलंदाज सुखरूपपणे मात्र खेळ करत असताना अमित पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. 12 मध्ये 14 उरले आहेत. प्रति षटकामागे 7-7 ची सरासरी मेंटेन ठेवावी लागेल टीम युवा उमरोडी संघाला. मैत्री पालघर ए संघ मात्र विकेट डॉट बॉल ह्याच्यावरती फोकस द्यावा लागेल ह्या मॅच मध्ये. चौथ्या षटकाला सुरुवात. पहिला बॉल गोलंदाज सज्ज होत आहे अमित. पहिलाच बॉल बॅटच्या समोर टाकलाय. आता मैदानाच्या आत की मैदानाच्या बाहेर आणि या ठिकाणी मात्र पाहूया चांगला झेल कॅरी केला फलंदाज. कॅच आउटचे मात्र निशान ह्याला शांत ठेवलाय अमितनं पहिल्याच बॉलवरती. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सुशांत दाखल झालेत. निशांत मात्र बाद केल्या. अशाच पद्धतीने मात्र गोलंदाजी करावी लागेल अमित. या खेळाडूची क्षमता आहे आणि क्षमतेनुसार आज मात्र क्रीडांगणाच्या आतमध्ये गोलंदाजी करतो. पहिल्या बॉलवरती ब्रेक थ्रो लावला. आघाडीची जोडी या ठिकाणी मात्र मोडली गेली आहे, तोडली गेली. आपण पाहू शकता क्रीडांगणावरती सुशांत वन डाऊनच्या भूमिकेमध्ये. क्रिकेटच्या खेळामध्ये वन डाऊनची भूमिका सर्वाधिक महत्त्वाची भूमिका असते. इंडिया संघाकडनं सातत्यानं विराट प्रेम कोहलीला आपण पाहिलं वन डाऊनच्या भूमिकेमध्ये. न्यूझीलंड संघाकडनं केल विलियम्सनला, ऑस्ट्रेलिया संघाकडनं ॲडम स्मिथला आणि आपण पाहू शकता टेनिस क्रिकेटमध्ये युवा उमरोडी संघाकडनं सुशांत यांना आमंत्रित केलंय. लेफ्ट आर्म बॅटर, राईट आर्म बॅटर बॅटिंगसाठी आहेत. पहिला बॉल या ठिकाणी फेस केला. हलका शात्रा फटका केला. बॉल मात्र मागच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक येईल बॉल पर्यंत कुणाल. तोपर्यंत या ठिकाणी फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 77 मध्ये सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतात. माहिती आहे मॅचचं समीकरण मोठा राहील आता 10 मध्ये 12. सुशांतने पहिलाच बॉल मात्र फ्लिक ऑफ द रेसनं केला. मंगटाद्वारे बॉलला वळवलं आणि बॉल मात्र फायनल क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी ट्रॅव्हल झाला. बॅकवर्ड स्क्वेअर एक क्षेत्ररक्षण. कुणाल बॉल पर्यंत पोहोचले तोपर्यंत फलंदाजाने 2 धावा या बॉलवरती अर्जित केल्या होत्या. धावफलकावरती धावा 31 अंकावरती 31. लॉस ऑफ 1 विकेट. टॉस बॉल होता. पुणे हलक्या शाताने फटका केला. एक सिंगल रन वेगाने कंप्लीट केला. सेकंडचा प्रयत्न डेंजर एंडला थ्रो आणि या ठिकाणी आपण पाहू शकतात काय घडलंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न करता करता या ठिकाणी फलंदाज रन आउटच्या स्वरूपामध्ये सुशांत ह्याच्या खेळी लागला पूर्ण विराम. फलंदाज बाद गॉन. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी चिन्मय दाखल झालेत. सामन्याचं समीकरण पाहायला मिळते 9 चेंडू मागे 11. मॅचला कलंडी नावाला षटक देखील असू शकतं. अमित
अशाच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल, कमी धावा खर्च करावा लागेल, विकेट घ्याव्या लागतील आणि पहिल्या बॉलवरती ब्रेक थ्रो लावला, त्यानंतर मात्र डबल धाव आणि त्याच्यानंतर मात्र एक धाव, त्याच्यावरती फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये पास झाले. जोखीम पत्करली होती आणि जोखीम पत्करल्यानंतर मात्र सुशांत हे मात्र स्ट्राईक एंडवरती पोहोचू शकणार नव्हते आणि पोहोचले नाही, त्याच्या कारणाचं मात्र ते मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये पास झालेत. बॉल क्रमांक 4 घेऊन अमित सज्ज होत आहे. अप्रतिम फटका केला, एक्स्ट्रा कव्हरला फटका फसला, मिस टायमिंग, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक चांगला झेल, या ठिकाणी कॅरी केला फलंदाज, कॅच आउटच्या माध्यमातून OUT. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये कल्पेश बॅटिंगसाठी 40+ मधील दर्जेदार खेळाडू ज्याने अनेक उन्हाळे, पावसाळे, हिवाळे युवा उमरोळी संघासाठी गाजवल्यात. आता तेच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, त्याने अनेक अशा सामन्या आपल्या बाजूने जिंकून दिल्यात. आता त्यांना पुन्हा एकदा तीच कामगिरी क्रीडांगणावरती करावी लागेल आणि कशा पद्धतीने खेळ केला जाईल. धावफलकावरती धावा पण पाहतोय 32 धावा स्थिरवल्या गेल्यात. मॅचचं समीकरण 8 बॉल 11. क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. राष्ट्रीय पक्ष आणि सरडा जेवढा रंग बदलत नाही त्यापेक्षा जास्त अद्वितीय रंग बदलणारा खेळ म्हणजे फक्त आणि फक्त क्रिकेट. सरडा उगाच नावावरती पडला, सरडापेक्षा जास्त तर रंग माणसं बदलतात. पाहू शकता या षटकामागे कल्लाटली नावावर षटक टाकला गेलाय. मॅचचं समीकरण 8 मध्ये 11 उरलाय. इकॉनॉमिकल बॉलिंग टाकल्या अमित, आपल्या संघाकरिता तारणहार बनताना पाहायला मिळतोय. चांगला स्ट्रोक केला, बॉल मात्र गोलंदाजाच्या डोक्यावर ट्रॅव्हल लॉंग ऑनला, फिल्डर आहेत तोपर्यंत एकच धाव. 1च्या मधनं 33, 7 बॉल 10. या मैदानावरती एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. खासदार चषक 2026 पर्व 1. एक एंट्री बाकी आहे. जर कोणाला एंट्री करायची असेल तर लवकरात लवकर निरंजन घरात यांच्याशी संपर्क साधा. एकच एंट्री बाकी आहे. जर कोणामध्ये एंट्री करायची असेल तर मात्र संपर्क साधायचा आहे. चला एक एंट्री बाकी होती, त्यावेळी मात्र सातपटी ध्रुव ब संघाने देखील एंट्री झाल्या. म्हणजे मात्र 32 संघ मात्र फुल पॅक होत असताना पाहायला मिळाले. जेव्हा मॅच दिशेने येणारे 7 बॉल, धावा बनवायच्या 9. हा सामना जिंकण्याकरिता दिनेतला आपण पाहतोय. स्ट्राईक एंड होते, नॉन स्ट्राईक एंड वरती कल्पेश, लास्ट टू गो. यॉर्कर टाकला, समोर केलाय, मिड ऑफला फील्डर आहे त्या ठिकाणी. डायरेक्ट हिट, ऑलवेज डेंजरस. ज्या वेळेला क्रिकेटच्या खेळामध्ये डायरेक्ट हिट लागतो त्या वेळेला फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता वाढते आणि या वेळेला तेच पाहायला मिळालं. डायरेक्ट हिट लागला, हृदयाच्या स्पंदने बंद झाल्या आणि पंच अभिजित तांडे सरांचा बोट आकाशाकडे. फलंदाज मैदानाच्या बाहेर. गॉन, म्युझिक ऑन. यस डीजे उत्कर्ष. आता येणारे 6 चेंडू धावा बनवायच्यात 9. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे आहे.
प्रयत्न करावे लागतील मॅच मध्ये. चला बॅटिंग संघ आपला नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये लवकर या. चला नवीन खेळाडू लवकर या बॅटिंग साठी. अन्यथा मात्र आपल्याला रूल्स अँड रेग्युलेशन नुसार मात्र आउट देखील दिला जाऊ शकतो. लक्ष असू द्या बॅटिंग टीम. गोलंदाजी करण्याकरिता अंतिम षटक अजय यांना आमंत्रित केलाय. काय गोलंदाजी केली गेली अमित. आज आपला संघ अडचणीत होता, अडचणीतनं बाहेर काढलाय. अप्रतिम गोलंदाजीचं पृथ्थकरण त्या षटकामागे पाहायला मिळालं. मॅचला कलाडली लावली आहे चौथ्या षटकानं. 6-9 6 बॉल 9 रन रिक्वायर्ड टू विन. हा सामना जिंकण्याकरिता कल्पेश आता नॉन स्ट्राईक इन वरती असणार. गौतम या दोन खेळाडूंना जबाबदारी घ्यावी लागेल. 34 धावा 4 विकेट 6 बॉल मध्ये 9 राहिली आहेत. अगदी असं वाटलं होतं की युवा उमरोडी संघ मात्र पूर्णपणे हा सामना आपल्या बाजूने झुकवेल, परंतु मैत्री पालघर संघ म्हणताय आम्ही एवढा लांबचा पल्ला गाठून पास्तळच्या क्रीडांगणाच्या आतमध्ये का आलोत त्याचं प्रमुख उदाहरण त्या षटकामागे दिलाय. चला फिल्डिंग करण्यास संघ आपण त्वरित क्षेत्राची साधून घ्या. आपल्याला विनंती करतोय. अंतिम षटक घेऊन गोलंदाज अजय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल. मेहनत करावी लागेल, प्रयत्नांचे पराकाष्ठा आता करावे लागेल बॅटिंग टीमला. कंपल्सरी चेस ह्या स्पर्धेचे नियम 6 मध्ये 9 बनवावे लागतील. बॅटिंग टीमला 6 मध्ये जरी 8 आल्या तरी देखील मैत्री पालघर ए संघ विजयाच्या दिशेने मार्गस्थ करेल. या पुढील होणारा सामना आपण दोन संघांमध्ये एका बाजूने सातपाडी ध्रुव ए आणि त्यांच्या विपसंघ पाहायला मिळतो एकविरा स्पोर्ट्स मुरवे अशा दोन दिग्गज संघामध्ये मॅच क्रमांक 6 पाहायला मिळेल. एकाच परिसरातील दोन दादा संघ. जेव्हा बॅक टू क्रिकेट पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने 6 मध्ये 9 हे मॅचचं समीकरण म्हणताय. डेट महत्वाच्या षटकाला होत आहे सुरुवात. कल्पेश 40+ मधील अष्टपैलू खेळाडू स्ट्राईक इन वरती तो गोलंदाजी करणारा युवा खेळाडू. पहिलाच बॉल उंची जास्त लांबी कमी या बॉलने गाठलाय. बॉल हवेमध्ये तरंगतोय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक चांगला जजमेंट चांगला झेल या ठिकाणी कॅरी केलाय. आकाशच्या माध्यमातून फलंदाज कल्पेश ह्याच्या खेळ लागला पूर्ण विराम. विकेट क्रमांक 5 मैदानाच्या बाहेर. धन्यवाद डीजे. 5 बॉल हा सामना जिंकण्याकरिता 9. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखवत असताना पाहायला मिळतात. विकी पाहूया विकी कशा पद्धतीने खेळ त्याच्या माध्यमातून केला जाईल. समीकरण खूप मोठा राहिलं आहे. धावा बनवावं लागतील, प्रयत्न करावे लागतील. म्हणतात ना मंजिल मिले न मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. जिंदगी जख्म से भरी है यार, वक्त को मुरारम बनाना सीख लो. हारना तो एक दिन मौत से भी, फिलहाल जिंदगी जीना सीख लो. आता प्रयत्नांचे पराकाष्ठा या क्रीडांगणाच्या आतमध्ये ठरवलं आणि लगेच झालं असं कधी होत नाही. संयम ठेवा, हाल होतील परंतु हार होणार आहे. संघर्ष लढवतो, आयुष्य डेफिनेटली घडवतो. यावेळेला फटका बसला पुन्हा एकदा. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक चांगला झेल या ठिकाणी कॅरी केलाय. तुषार बसवत ह्याच्या माध्यमातून मिड ऑफला चांगला झेल कॅरी केला अजय. ह्याने मात्र बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 महत्वाचे खेळाडूंना बाद केलाय. धन्यवाद डीसे. 2 बॉलवरती 2 विकेट
अंतिम षटक, महत्वाचे षटक आणि महत्वाच्या षटकाकरिता मला का आमंत्रित केलाय कॅप्टनच्या माध्यमातून त्याचं प्रमुख उदाहरण मैदानाच्या आतमध्ये देत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाज मिस्टर अजय 34 धावा 6 विकेट. फिल्डिंग टीम फास्ट क्रिकेट खेळा विनंती करतोय. चला पंडित देखील आपल्याला ताकीद देतात, दक्षता असू द्या. सातत्यानं फिल्डिंग टीम आपलं लक्ष वेधतोय. 4 बॉल 9. व्हॉट अ मॅच. अप्रतिम पैसा वसूल सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल घेऊन अजय सज्ज होता. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जर्सी क्रमांक 22 आलेला स्विच हिट. अप्रतिम फटका खेळला. बॉल मात्र मागच्या दिशेनं ट्रॅव्हल क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होते. प्रयत्न करता करता बॉल मात्र सरळ शॉट थर्डमॅनला सलामी ठोकणारा महत्वाच्या क्षणाला महत्वाचा चौकार. छान. आदित्य हे नवीन खेळाडू अगदी कुठलाही प्रेशर दबाव अंगावरती घेतलेला नाहीये. माहिती आहे शॉट टाकलाय त्याच्यावरती हुक केलं आणि तब्बल धावा अतुल सर या बॉलवरती बुक केल्यात. 4. काय फटका पाहायला मिळाला. अगदी नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेले आणि गेल्यानंतर मात्र स्विचिटचा फटका केला. अगदी डॉट बॉल असं मॅचचं समीकरण चेंज झालं असतं, परंतु यावेळेला चौकार ठोकलाय. मॅचचं समीकरण म्हणतंय 3 बॉल आणि जिंकण्याकरिता 5. अजय वरती दबाव आता असेल. 2 बॉल मात्र चांगल्या टप्प्यावरती टाकल्या, 2 विकेट घेतल्या, परंतु तिसरा बॉल खराब. त्याच्यावरती फलंदाज मात्र बाद झाले गेले. या ठिकाणी आपण पाहू शकता. चला फास्ट टीम, चला फिल्डिंग करण्यास विनंती करतो. सातत्यानं मात्र फास्ट क्रिकेट खेळावं. 38 धावा 38 रन ऑन दी बोर्ड. 3 बॉल 5. गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज होत आहे अजय. यावर डॉट बॉल की व्हाईट बॉल की डॉट बॉल ह्या गोष्टीची चर्चा सुरू आहे. अक्षय नाईक सरांचा कुठलाही सिग्नल आमच्यापर्यंत येत नाही, अर्थात डॉट बॉल. 2 बॉल 5. काय सामना रंगतो मैदानाच्या आतमध्ये. आदित्य ज्याच्या बॅटमधनं एक चौकार आलाय तोच खेळाडू आहे स्ट्राईक एंड वरती, ज्याने मात्र स्विच हिट वरती चौकार ठोकलाय. आत्मविश्वास असेल, सेल्फ कॉन्फिडन्स मोस्ट इम्पॉर्टंट इन टेनिस क्रिकेट. स्वतःवरती विश्वास असणं आवश्यकता आहे. स्वतःवरती विश्वास ठेवा. फांदीवर बसलेला पाखराला फांदीवरती कधीच विश्वास नसतो, त्याला स्वतःच्या पंखांवरती विश्वास असतो आणि ती विश्वासी फलंदाजी करावी लागेल. यावर फटका बसला. मिस्टामिंग चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक तुषार बसवत ह्यांच्यामध्ये चांगला झेल कॅरी केलाय. फलंदाज आणखीन एक बाद. विकेट क्रमांक 7 मैदानाच्या बाहेर. एक बॉल मध्ये 5 धावा कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. 12 चेंडू मागे 14 धावांची आवश्यकता होती. का बॉलिंग केली आहे आतापर्यंत मैत्री पालघर. मैत्रीपूर्वक लढत आपण क्रीडांगणावरती पाहतोय. एका बाजूने मैत्री पालघर ए तर दुसऱ्या बाजूने युवा उमरोई. 1 बॉल 5. 38 रन ऑन दी बोर्ड, 7 लॉस. सेकंड बॅटिंग टीम युवा उमरोई. तर फिल्डिंग करत सातत्यानं आपल्याला सांगतोय फिल्डिंग फास्ट सजवून घ्या, कारण की अजूनही आपल्याला मात्र 2 सामने खेळवायचे आहेत. 1 बॉल 5. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये कुंजन बॅटिंग साठी दाखल झाला. कुंजनवरती थोडासा दबाव देखील असेल. पहिला बॉल फेस करेल जमेची बाप मैत्री पालघर ए करिता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहेत. 1 बॉल 5. 1 बॉल 5 रन रिक्वायर्ड टू विन. हे मॅचचं समीकरण 11 मध्ये फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्या. 4 ते 5 विकेट त्यांच्या माध्यमातून घेण्यात आल्यात. आता एका बॉल मध्ये 5 घडेल का की धावा थांबतील, धावा होतील.
महत्वाचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज झालाय. रनिंग मध्ये थोडस मिस्टेक झाली स्वतःला सावरला, अन्यथा धोक्याचा बॉल पडण्याची दाट शक्यता वाढली असती. आता पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतात ओव्हर द विकेट ना 1-5. या वेळेला मात्र शॉर्ट बॉल होता, फटका आलेला नाहीये, डॉट बॉल. सामना जिंकला टीम मैत्री पालघर ए. कॉंग्रॅच्युलेशन अजय. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामिक, छोटा पॅक बडा धमाका या षटकामागे केलाय. युवा उमरोळी संघ मात्र स्पर्धेतनं बाहेर होताना पाहायला मिळतो. हा पहा माझ समरी. मीनने मात्र 7 बॉलमध्ये 13 बनवल्या, अमितने मात्र 5 बॉलमध्ये 10 बनवल्या, विकी यांनी 10 बॉलमध्ये 9 बनवल्या, तुषार यांनी 4 बॉलमध्ये 7 बनवल्या. पहिल्या इनिंगच्या डावातील बॉलिंग समरी पाहायला मिळते.